गणेश पवार हे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या गावामध्ये काही बोगस मतांची नोंदणी झालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी आमरण उपोषणास बसलेले आहेत। या उपोषणास आमच्या सर्वांचा काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे। नमस्कार, मी झाकीर पठाण, पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष। आज या ठिकाणी कराड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी त्यांच्या गावात विधानसभेमध्ये जे काय बोगस मतदानाची प्रक्रिया झाली त्या मतदानाचा पूर्णपणे अभ्यास करून गणेश पवार यांनी तहसीलदार कचेरी त्याबद्दल तक्रार दाखल केलेली आहे। त्या तक्रारीत त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी 9 लोकं आहेत त्या 9 लोकांचं त्यांच्या गावातील मतदार यादीत नाव असताना पुन्हा ह्या कापिल गावात कसं काय नाव आलं आणि ते कुणी केलं आणि हे नाव ज्यावेळी नोंद होत होती त्यावेळी प्रशासन काय करत होतं अशी त्यांची भूमिका आहे। आणि त्या भूमिकेच्या पाठपुरावा करण्यासाठी त्या लोकांच्यावर कारवाई होण्यासाठी गणेश पवार उपोषणासाठी बसलेले आहेत। या उपोषणासाठी आम्ही सर्व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी ऋतुराज बाबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गणेश पवार यांना आम्ही पाठिंबा देत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।